दोन दिवस सुट्ट्या होत्या. प्रॅक्टिस केल्या. महेंद्र, सानिका, बोला लवकर. लास्ट टाइम कोणते कोणते बघितले होते फंक्शन्स? एरर मध्ये कोणते असतात कॉमन? ओके, व्हॅल्यू एरर. अजून ठीक आहे. झिरो अँड डिवायडेड सर. ठीक आहे. मोस्ट कॉमन 3 एरर होते आपले. नॉट डिव्हिजिबल बाय 0 वाला. सेकंड होता व्हॅल्यू नॉट फाउंड. हे कुठे होता काय? किती दिवसाने आलेस? इकडे दे. त्यातच बघू. 3 एरर होते आपले. नॉट डिव्हिजिबल बाय 0, व्हॅल्यू नॉट फाउंड आणि व्हॅल्यू एरर. व्हॅल्यू एरर कधी येतो? ज्यावेळी आपण दोन वेगवेगळ्या डेटा टाईपवर ऑपरेशन परफॉर्म करत असेल तर. ओके. दे नॉट डिव्हिजिबल बाय 0 अँड व्हॅल्यू एरर याला हँडल करण्यासाठी आपण यूज करतो इफ एरर नावाचं फंक्शन. ओके. आणि नॉट फाउंड वाला साठी करत होतो इज एन. हे दोन क्लिअर आहे? थंब रेज करा लगेच क्लिअर असतील तर हे दोन कन्सेप्ट. सर इस याने नाही समजलं. प्रत्यक्षात मी लास्ट टाइम पण थोडे तुम्हाला समजले नव्हते. ते केले तुम्ही प्रॅक्टिस? येस. क्वेश्चन विचारल्यावर सांगू शकणार? येस. ठीक आहे, आपण हे परत एकदा बघू. फर्स्ट हा फक्त एवढाच डेटा लक्षात घ्या. ओके, हा ए कॉलम आणि हा बी कॉलम याची मला डिव्हिजन करायचं. सो मी इथं फॉर्म्युला सिम्पली पुट केलं A2 डिवायडेड बाय B2. तर याचा आन्सर आलं 2000. या रोचं काय आन्सर आलं नाही, एरर शो केला आणि याचं आलं 2000. याचं काय आन्सर आलं नाही? झिरो आहे ना, झिरो आहे म्हणून नाही आलं. झिरोनी व्हॅल्यू डिवाइड नाही होऊ शकत. करेक्ट, 0. ठीक आहे. सो इथं कोणता आलाय? व्हॅल्यू नॉट डिव्हिजिबल बाय 0. ठीक आहे. तर त्याच्या जागी मला दुसरं पाहिजे. सो आपण यूज करणार आहे इफ एरर नावाचं फंक्शन. सिम्पली त्याचा सिंटॅक्स बघा. फर्स्ट व्हॅल्यू. व्हॅल्यू मीन्स आपण जे ऑपरेशन परफॉर्म करणार आहे ते इथे द्यायचं. आपण कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायला? डिव्हिजन. सो A2 डिवायडेड बाय B2. देन इथे काय? व्हॅल्यू इफ एरर. जर एरर येत असेल तर तिथे काय प्रिंट होणार, नाही तर काय येणार? सो मी इथे देतो नॉट डिव्हिजिबल बाय 0. ओके. आणि हे ड्रॅग अँड ड्रॉप करणार. ओके. जिथे एरर येत होता तिथे काय प्रिंट झाले? नॉट डिव्हिजिबल बाय 0. हे कळालं? नॉट डिव्हिजिबल बाय 0चं. येस. ओके. सिमिलर इफ एरर अजून कधी यूज करतो? व्हॅल्यू एरर साठी. व्हॅल्यू एरर कधी येतो? जर दोन डिफरंट डेटा टाईपची आपण कोणतेही ऑपरेशन परफॉर्म करत असेल तर त्यावेळी व्हॅल्यू एरर येतो. आता ए कॉलमचा डेटा टाईप काय आहे? पृथ्वी.
पृथ्वी पाटील, किरण, हा ओके पृथ्वी सर. बर. ठीक आहे. आणि बी कॉलमचा कोणता डेटा टाइप आहे? टेक्स्ट. इथे काय टेक्स्ट आहे. ओके, यांचे ऍडिशन होऊ शकते? नाही. नाही, करेक्ट. लास्ट रो मध्ये काय 40 दोन्ही पण नंबर आहेत, सो इथे ऍडिशन झालेली आहे. सो सेम इफ एररचा काय सिंटॅक्स होता? फर्स्टली ऑपरेशन, त्यानंतर जे आपल्याला एरर येत असेल तर काय प्रिंट होणार ते टेक्स्ट त्याला इनपुट म्हणून द्यायचं. सो मी तर इनव्हॅलिड डेटा म्हणून दिलेला आहे आणि ड्रॅग अँड ड्रॉप केलं. जिथं जिथं एरर येत होता तिथं तिथं इनव्हॅलिड डेटा, आणि जिथं एरर येत नाही तिथं डिरेक्टली आउटपुट दिलेलं आहे. सो या दोन एरर साठी इफ एरर नावाचं फंक्शन यूज करायचं. ओके. थर्ड कॉमन एरर आहे व्हॅल्यू नॉट फाउंड वाला एरर. ओके, हा एक सिंपल टेबल आहे. ओके, यामध्ये मला 103 कोणतरी स्पेसिफिक एम्प्लॉय आयडी असेल त्याची इन्फॉर्मेशन काढायची आहे. तो व्हॅल्यू फाउंड आउट साठी वी लुकअप यूज करतात, हे आपण पुढे जाऊन बघू. ठीक आहे. इथं इथं लुकअप व्हॅल्यू द्यायची असते की ज्या बेसिसवर आपण फाइंड आउट करणार आहे. सो इथं मी 102 दिलेले आहे एम्प्लॉय आयडी. सो 102 इथं प्रेझेंट आहे. सो त्याचं आउटपुट त्यानं मला दिलं रोहित म्हणून. आता मी इथं कोणते इनपुट दिले 103. 103 इथं प्रेझेंट नाही. सो त्यानं कोणता एरर दिला? व्हॅल्यू नॉट फाउंड वाला एरर एन. ओके, याला हँडल कसं करायचं बघा. फर्स्ट आहे इज एन ए. इज एन ए नावाचं एक फंक्शन आहे. त्यामध्ये सिम्पली तुमचा फक्त फॉर्म्युला पुटअप करायचा. तो ट्रू आणि फॉल्स मध्ये आन्सर देईल. जर आपल्याला डिझायर्ड आउटपुट पाहिजे असेल जसं की नॉट फाउंड आणि फाउंड वगैरे इनव्हॅलिड डेटा, तर त्यासाठी आपण कोणतं यूज करणार? इफ. इफ मध्ये कंडिशन पास केली आणि त्यानंतर व्हॅल्यू इफ ट्रू आणि व्हॅल्यू इफ फॉल्स, हे आपण इफ आधी बघितलेलं आहे. ओके, हे कळालं? कळालं असेल तर थंब रेज करा लगेच. प्रियांका, तुमचं पहिलं लेक्चर आहे. प्रियांका आणि प्रथमेश. हो सर. प्रथमेश तुमचा. ठीक आहे. आता हा क्वेश्चन होते यातले पहिले 4 सॉल्व्ह केले होते, करेक्ट? पहिल्याचा आन्सर सांगा काय होतं. कोणता पहिला कॉलम यूज करणार ते आधी सांगा. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ क्वांटिटी रेकॉर्ड्स अवेलेबल? क्वांटिटी कॉलम. क्वांटिटी कॉलम यूज करणार. ओके, आपल्याला किती रेकॉर्ड आहेत ते चेक करायचे, म्हणजे रोज चेक करायचे किती काउंट पाहिजे. सो कोणतं येणार फंक्शन? यायला लावतास Count. तू काउंट. काउंट काउंट लावतास ना, तेच आहे. तर काय करायचं आपल्याला? रोज काउंट करायचे. सो कोणतं यूज करणार आपण? सिंपल काउंट फंक्शन. काउंट मध्ये हा फक्त कॉलम पास करायचा. इथे 50, किती 51 मीन्स हा पहिला आहे रो, तो हेडर रो आहे. आणि त्यामध्ये काय न्यूमरिक व्हॅल्यू आहे? नाही, हा टेक्स्ट रिलेटेड डेटा आहे. सो हे काउंट होणार नाही. सेकंड क्वेश्चन, हाऊ मेनी डिफरंट प्रोडक्ट मॉडेल्स आर प्रेझेंट इन डेटा सेट? डिफरंट प्रोडक्ट मॉडेल्स, मग कोणता कॉलम यूज करायचा? प्रिया शिंदे. प्रिया आन्सर द्या.
महेंद्र मॉडेल सी कॉलम ओके कोणतं फंक्शन यूज करणार काउंट ए काउंट आहे का कारण नंबर आणि न्यूमेरिकल आणि अल्फाबेट दोन्ही पण आहेत त्याच्यात ओके आणि मोस्ट ऑफ द येते काय ब्लँक सेल्स आहेत ब्लँक पण आहेत हो सो काउंट ए यूज करणार कारण की त्याचा ब्लँक पण आहे न्यूमेरिक डेटा पण आहे टेक्स्ट रिलेटेड डेटा पण आहे देन इथे कंडिशन आहे बा हाऊ मेनी रेकॉर्ड्स हॅव क्वांटिटी व्हॅल्यू लेस दॅन 40 कोणता कॉलम यूज करणार आहे आपण क्वांटिटी कॉलम करेक्ट क्वेश्चनचा अर्थ असा आहे की 40 पेक्षा लेस दॅन कोणती क्वांटिटी सोल्ड आउट झालेली आहे इथे किती यायला पाहिजे आपण मॅन्युअली चेक करू या एवढ्या सगळ्या क्वांटिटी कंडिशन मध्ये येतील हे किती काउंट आहे ते खाली बघ 18 आपला आन्सर काय आला पाहिजे 18 यायला पाहिजे सो कोणतं फंक्शन यूज करणार सांग कर काउंट इफ ठीक आहे काउंट इफ कधी यूज करायचं काउंट इफ एक कंडिशन असेल तर इफ वापरतो आपण करेक्ट आणि 2 पेक्षा जास्त असेल तर इफ्स सेम तसंच आहे इथं फक्त काय रेंज रेंज दिली कोणती क्वांटिटी कॉलम दिला त्यानंतर काय क्रायटेरिया म्हणजे आपली कंडिशन कंडिशन काय लेस दॅन 40 म्हणजे 40 पेक्षा कमी किती आलं 18 आलं जसं काउंट केलं तसं ओके आता फोर्थ क्वेश्चन हाऊ मेनी युनिट्स ऑफ सोनी प्रोडक्ट्स वेअर सोल्ड इन जपान सोनी प्रोडक्ट्स इन जपान कोणकोणते 2 कॉलम येणार कंट्री आणि प्रोडक्ट ब्रँड आहे ओके पहिला क्रॉस चेक करू मॅन्युअल आन्सर फाइंड आउट करू ब्रँड मध्ये कोणता आहे सोनी सोनी कशात पाहिजे जपान मध्ये किती 3च आन्सर आपल्याला पाहिजे 3 आता इथं किती कंडिशन आहे 2 आहेत इप्स आहे ना इफ्स करेक्ट आता इथं 2 कंडिशन आहे एक सोनी पण आहे आणि जपान पण आहे काउंट इफ्स नावाचं फंक्शन पहिला काय क्रायटेरिया रेंज 1 रेंज शब्द आला त्यावेळी मग रेंज द्यायची म्हणजे की डायरेक्टली कॉलम द्यायचा देन काय क्रायटेरिया 1 या रेंजचा काय क्रायटेरिया या रेंज मध्ये काय फाइंड आउट करायचं आपल्याला सोनी ब्रँड मध्ये कोणता पाहिजे सोनी देन आता परत कॉमा काय आलेलं आहे क्रायटेरिया रेंज 2 दुसऱ्या क्रायटेरिया होता जपान जपानची म्हणजे कंट्री सेलची रेंज द्यायची पहिला आणि मग त्यामध्ये काय फाइंड आउट करायचं जपान आन्सर आलं ते हे 4 क्लिअर आहेत सगळ्यांना थंब रेज द्या ओके प्रियांका थोडं तरी कळालं प्रतीक्षा तुम्हाला प्रतीक्षा आणि प्रियांका आन्सर द्या लवकर ओके सेम आता हे आपले लास्ट एवढे क्वेश्चन राहिले इथे काय हे 3 आहेत ते ऍव्हरेज रिलेटेड आहे ठीक आहे आणि हे लास्टचे 3 आहेत ते सम ऍडिशन रिलेटेड आहे इथे आपण कोणते यूज केले बघा पहिला यूज केला काउंट दुसरा यूज केला
काउंट ए, इथे कोणता होता काउंट इफ, आणि इथे कोणता होता काउंट इफ्स. सेम ऍव्हरेज मध्ये पण आहेत आणि ऍडिशन मध्ये पण आहेत. काउंटला ऍव्हरेज मध्ये काय ऍव्हरेज सिमिलर, काउंट हे काय नाही, हे डिफरंट आहे. इथे परत ऍव्हरेज इफ आपल्याकडे फंक्शन आहे सेम ऍव्हरेज इफ्स. ऍडिशनला पण तसंच सम फंक्शन रेग्युलर आपलं, त्यानंतर सम इफ एक फंक्शन आहे आणि सम इफ्स. ओके, आता प्रत्येकाने एक एक आन्सर सांगायचं. आता कळाले ना पहिले तीन, तर आता एक सांगा, एक ऑफलाईन मधून सांगणार आणि एक ऑनलाईन मधून. हा क्वेश्चन, व्हॉट इज द ऍव्हरेज क्वांटिटी अक्रॉस द ऑल रेकॉर्ड. ऑफलाईन मधून आता पहिला सांगणार, कोणता पहिला फंक्शन सांगणार, इक्वल टू ऍव्हरेज, आणि कोणता कॉलम पास करायचा क्वांटिटी वाला, ओके जे कॉलम. क्लिअर आहे. सिंपल ऍव्हरेज फाइंड आउट करायची होती यामध्ये. ओके, तर इथे काय, व्हॉट इज दी ऍव्हरेज क्वांटिटी सोल्ड इन मेक्सिको. ऑनलाईन मधून कोण सांगणार, किरण. ऍव्हरेज इफ फंक्शन यूज करायचं. ओके, ऍव्हरेज इफ. ओके, इथे काय पहिला रेंज आहे, रेंज मध्ये कोणती आहे? कोणता सर कॉलम कंट्री इथे येणार सर, कंट्री कॉलम. इथे तीन आहेत बघा, रेंज आहे, क्रायटेरिया आणि ऍव्हरेज रेंज आहे. सिंपल रेंज मध्ये काय जी कंडिशन आपण देणार ती म्हणजे की कंट्री सेल्स. कंट्री सर. ओके, त्यानंतर सेकंड काय आहे ते क्रायटेरिया, म्हणजे आपली क्रायटेरिया कंडिशन कुठे सिटी पाहिजे, मेक्सिको मध्ये, सिटी मेक्सिको. आणि इथे काय ऍव्हरेज रेंज, कशाची ऍव्हरेज फाइंड आउट करायची आपल्याला, ऍव्हरेज क्वांटिटी. सो इथे काय ना क्वांटिटी, ज्याची ऍव्हरेज फाइंड आउट करायची आहे ते ऍव्हरेज रेंज मध्ये येणार. इथे आलेलं आहे 42.1111. हे राऊंड अप करायचं असेल तर ठीक आहे. त्यानंतर हा एक क्वेश्चन, व्हॉट इज द ऍव्हरेज क्वांटिटी सोल्ड इन मेक्सिको फॉर निकॉन प्रोडक्ट्स. ओके, पृथ्वी पाटील आन्सर सांगा. पृथ्वी आहात का नाहीत? हॅलो. हा सर, हा बोला. आजचं लेक्चर नाही झालं त्यामुळे समजलं नाही, परत मी लेक्चर करून मग सांग. नाही नाही, आताच सुरू केले, मेन पॉइंट आहे. आजच सुरू केलाय हे, आत्ताच कालच रिपीट झालंय फक्त. पहिले 4 क्वेश्चन होते ते फक्त रिपीट केलं परत. बोला, सिंपल क्वेश्चन आहे, ऐका आधी. व्हॉट इज दी ऍव्हरेज क्वांटिटी सोल्ड इन मेक्सिको फॉर निकॉन प्रोडक्ट्स. मला सांगा पहिला की कोणते कोणते कॉलम यूज करायचे. इथे क्वेश्चन आहे बघा वरती, फक्त मला कॉलमचे नाव सांगा, कोणते कोणते यूज करायचे. क्वांटिटी, क्वांटिटी वाला, ओके, आणि कोणता, मॉडेल आणि ब्रँड, कंट्री सॉरी, ब्रँड आणि कंट्री. ओके, हा. निकॉन ह्याच्यामध्ये आहे ब्रँड मध्ये, आणि ओके कंट्री मध्ये मेक्सिको आहे. ओके ओके. ठीक आहे. आता इथे किती कंडिशन आहेत, 3 तीन आहेत. मग काय यूज करायला पाहिजे आपण, इफ्स, ऍव्हरेज. इफ्स करेल. आता इथे काय फाइंड आउट करायचं, ऍव्हरेज. सो ऍव्हरेज इफ्स येणार. ठीक आहे. बघा इथं सिंटॅक्स बघा काय आहे. पहिल्यांदा काय फाइंड आउट करायचं आहे, ऍव्हरेज रेंज, ऍव्हरेज रेंज. मग काय कोणता कॉलम देणार आपण, क्वांटिटी,
क्वांटिटी कॉलम, कारण क्वांटिटीचे ऍव्हरेज काढायचे. मग आता इथून पुढे क्रायटेरिया सुरू होतो बघा. तर पहिला काय क्रायटेरिया असणार आहे, पहिला आपण मेक्सिको साठी करू. Yeah. क्रायटेरिया रेंज 1 म्हणजे कोणता कॉलम याने चूज करायचा, रेंज कोणती चूज करणार, Country sales मधून Mexico. कंट्री सेल्स मधून Mexico. मेक्सिको, करेक्ट. आणि दुसरी काही कंडिशन होती, सोनी निकॉन, निकॉनचे प्रोडक्ट्स पाहिजे. सो रेंज कोणती येणार, A brand. ब्रँड वाली रेंज येणार. त्यामध्ये काय फाइंड आउट करायचं आहे, Nikon. निकॉन. ते निकॉन आहे. डबल कॉलम बनायचा इथे बघा. तर इथं बघ. हा ते मग खरं मग ते तुम्हाला ते अल्फाबेटिकल मॅच करायला, अप्पर केस लोअर केस स्पेलिंग मिस्टेक झाली तर मग ते irritate होणार. त्यापेक्षा डायरेक्टली सेव्ह क्लिक करायचं. ओके, कळालं. ऍव्हरेज इफ्स, ऍव्हरेजचे तिन्ही कळाले. थंब रेज द्या. सर एकच कंडिशन असेल तर इफ वापरायचं का? हो, एक कंडिशन असेल तर इफ, मल्टिपल कंडिशन असतील तर इफ्स यूज करायचे. तिन्ही मध्ये पण सेम, काउंट मध्ये पण तसंच, ऍव्हरेज फाइंड आउट करायचं तसंच, सम फाइंड आउट करायचं असेल पण सेम तसंच. Okay. आता इथे काय, व्हॉट इज द टोटल क्वांटिटी सोल्ड अक्रॉस ऑल रेकॉर्ड्स. कोणता कॉलम पहिला सांगा, क्वांटिटी कॉलम, करेक्ट. सानिका पुढे सांगा कोणतं फंक्शन मग येणार, सम फंक्शन सम फंक्शन येणार आणि क्वांटिटीचा कॉलम. ऍडिशन झाली. सेम आता परत हा क्वेश्चन, व्हॉट इज द टोटल क्वांटिटी सोल्ड फॉर सोनी प्रोडक्ट्स. सम इफ यूज करायचं. सम इफ, करेक्ट. आणि कोणते कॉलम्स, ब्रँड पहिला ब्रँड सिलेक्ट करायचं पहिला. पहिला रेंज आहे, सो रेंजला काय ब्रँड दिला, त्यामध्ये कोणता, सोनी सोनी. ओके. आणि क्वांटिटी सम रेंज म्हणजे ज्याची सम करायचे ते. तो कॉलम पास करायचा. सम रेंज 191. ओके. आणि लास्ट टाइप सम इफ सम इफ्स, करेक्ट. क्वांटिटी सम रेंज आहे पहिल्यांदा सिंटॅक्स मध्ये बघा, सम रेंज आहे. ओके. सो पहिला क्वांटिटीचा करायला लागणार. देन इथे काय, क्रायटेरिया रेंज वर, ब्रँड ब्रँड मध्ये सोनी. सोनी. त्यानंतर दुसरी काय कंडिशन आहे, कंट्री मध्ये प्रोडक्ट्स इन जपान. कंट्री मध्ये जपान. जपान आहे. हॅलो सर, हे कळाले, हे तेवढे फंक्शन्स कळालेत सगळ्यांना. काय नाही, फक्त सिंपल आहे. एक कंडिशन असेल तर इफ, मल्टिपल कंडिशन असतील तर इफ्स. ठीक आहे. आणि जे तुम्हाला फाइंड आउट करायचे ते काउंट द्यायचा असेल, ऍव्हरेज द्यायचं असेल, नाही तर ऍडिशन, नाही तर सम द्यायचे असेल. हे 9 फंक्शन बेसिक यूज होतात. क्लिअर आहे. हे एवढे सगळे फंक्शन आपण आजपर्यंत बघितले. पहिल्यांदा बेसिक बघितले होते, हे 6 फंक्शन. सम न काय होणार, रेंजचे ऍडिशन देणार, ऍव्हरेज रिटर्न करणार, मेन मॅक्स, रेंज मध्ये मिनिमम व्हॅल्यू कोणते आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू कोणते आहे ते आपल्याला देणार आउटपुट म्हणून. राऊंड फंक्शन, पॉईंट नंतरच्या डेसिमल प्लेसेस आहेत ते राऊंड अप करून देणार. आणि ऍब्सोल्यूट कोणतीही व्हॅल्यू असेल ती पॉझिटिव्ह मध्ये रिटर्न करणार. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितले होते काउंटचे टाइप्स बघितले होते डिफरंट. इथे काउंट न्यूमरिक व्हॅल्यू काउंट करतं. काउंट हे काय करतं, ज्या ब्लँक सेल आहेत त्या सोडून बाकी सगळं काउंट करतं. त्यामध्ये टेक्स्ट असू दे, नंबर असू दे, कोणताही डेटा टाइप असू दे.
ठीक आहे. त्यानंतर काउंट ब्लँक काय करतं, ब्लँक सेल्स आहेत त्या काउंट करतो. त्यानंतर परत हे दोन बघितले आताच. काउंट इफ एका कंडिशनवर, काउंट इफ मल्टिपल कंडिशनवर. सिमिलर इथं ऍव्हरेज, सम इफ्स वगैरे. ठीक आहे. हे लॉजिकल. इफ एल्स जर तरची जर गोष्ट झाली, इथे कसं आहे, चेक वेदर टार्गेट इज अचीव्ड ऑर नॉट. इथे कसं आहे, जर तर आहे. सो इफ कंडिशन यूज करणार आपण, कारण की इथे एकच कंडिशन. ते परफॉर्मन्स रेटिंग होते, रेटिंग मल्टिपल्स असणार. सो आपण तिथे काय यूज केलं, इफ्स यूज केलं. इथे काय बोनस द्यायचा होता, दोन कंडिशन ट्रू असतील तर बोनस द्यायचा होता. सो इथे आपण कोणतं ऑपरेटर यूज केलं तर अँड ऑपरेटर, अँड ऑपरेटर यूज केलं होतं. आणि इथे काय ऑर आहे, दोन्हीपैकी एक ट्रू पाहिजे होती. सो इथं ऑर ऑपरेटर आणि लास्ट होतं ते नॉट. त्यानंतर टेक्स्ट. फर्स्ट 4 कॅरेक्टर साठी काय यूज केलं, लेफ्ट लेफ्ट. लास्ट 2 कॅरेक्टर साठी सॉरी राईट राईट. मिडल पाहिजे असेल टेक्स्ट एक्सट्रॅक्ट करून तर मिड मिड. त्यानंतर ना लेंथ फाइंड आउट करायची होती, लेंथ लेंथ फंक्शन. ट्री आहे, सॉरी, एक्स्ट्रा स्पेसेस, ब्लँक स्पेसेस रिमूव्ह करायचं होतं, ट्री. त्यानंतर 2 किंवा 2 पेक्षा जास्त टेक्स्ट नंबर जॉईन करायचे और सेल्स जॉईन करायच्या होत्या. तर यासाठी 2 ऑप्शन होते, कोणकोणते, कॉन्कॅटिनेट कॉन्कॅट, concat आणि text join. टेक्स्ट जॉईन. कळालं. पोझिशन फाइंड आउट करायची होती, फाइंड अँड सर्च त्यासाठी फाइंड अँड सर्च. त्यानंतर लास्टचे 2 सबस्टिट्यूट अँड रिप्लेस, रिप्लेस सबस्टिट्यूट अँड रिप्लेस. आणि याला अल्टरनेट ऑप्शन काय होता आपला, फाइंड अँड फाइंड रिप्लेस रिप्लेस ऑप्शन होम टॅब वरती. ठीक आहे. त्यानंतर एरर्स, मोस्ट कॉमनली 3 एरर, नॉट डिव्हिजिबल बाय 0, व्हॅल्यू नॉट फाउंड वाला एरर आणि व्हॅल्यू एरर. व्हॅल्यू एरर मीन्स 2 डिफरंट टाईपवर आपण कोणतेही ऑपरेशन परफॉर्म करू शकत नाही. ओके. हे जे येलो वाले आहेत ते म्हणजे नॉट डिव्हिजिबल बाय 0 आणि व्हॅल्यू एरर साठी यूज कोणतं करणार, इफ एरर. आणि नॉट फाउंड साठी कोणता, इज इन. ओके, क्लिअर आहे. फंक्शन सगळ्यांना क्लिअर आहे का, कोणत्या फंक्शन मध्ये डाऊट आहे अजून. पृथ्वी, तुम्हाला, निकिता, पृथ्वीला क्लिअर आहे. निकिता काय डाऊट आहे, नाही. क्लिअर. प्रतीक्षा, तुम्ही ती काय ओंकार, तुझं काय, तू नव्हताच 2-3 दिवस, टायमिंग वरच नव्हताच. कोणते बघितलीस तू, फंक्शन कोणते कोणते होतास, काउंट पर्यंत होतास. त्यानंतर लॉजिकलला पण होतास की, अँड ऑरला. टेक्स्ट रिलेटेड ज्यावेळी झालं याला होता, टेक्स्ट वरती केलं. ठीक आहे. बघ रेकॉर्डिंग काय नंतर विचार. ठीक आहे. सगळ्यांना फंक्शन कळालं. ठीक आहे. आता नवीन डेटा, तर यावरती आपण फंक्शन सगळे परफॉर्म करायचे. पहिला डेटा समजून घ्या.
ओके, डेटा कळाला? डेटा कळाला सगळ्यांना? समजायचं? ओके, आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायचे एक एक. इथं ऑलरेडी आन्सर आहेत. फर्स्ट क्वेश्चन, calculate the average sales value of all employees. फर्स्ट सांगा कोणता कॉलम यूज करणार. इथे क्वेश्चन आहे बघा फॉर्म्युला बार मध्ये. कॉलम सांगा, कॉलम कोणत्या कॉलम वर करायचं आपण? ई कॉलम यूज करणार सेल्स वाला. काय फाइंड आउट करायचं आपल्याला? ॲव्हरेज सेल्स. सो कोणता यूज करणार? सेल्स कॉलम. आता फंक्शन सांगा कोणतं? ॲव्हरेज ऍव्हरेज फंक्शन फंक्शन. कोणतं यूज करणार आपण? ॲव्हरेज. सिम्पल ॲव्हरेज काढायचं सांगितलं. इथं कोणतीही कंडिशन नाही, काही नाही. सो ॲव्हरेज लिहिणार आणि आपण लिहिणार कॉलमचं नेम. कळालं? तर हा क्वेश्चन. लास्ट 5 characters from the employee's full name. राईट फंक्शन यूज करायचं. कोणत्या कॉलम वरती? फुल नेम. फुल नेम. बी कॉलम. फर्स्ट राईट. नाही तर आपण कॉलम चूज करू शकणार, एक सेल चूज करू. सॉरी, तर 5 राहिला. 5. नंबर ऑफ Five. कॅरेक्टर्स. नंबर ऑफ कॅरेक्टर्स. बाय डिफॉल्ट किती देतं ते? एकच. ठीक आहे, हे 2 झाली. थर्ड क्वेश्चन, check whether each employee has achieved the sales target and display achieve or not achieve. इफ फंक्शन. कोणता कॉलम पहिला? सेल अँड टार्गेट. सेल फर्स्ट नंतर टार्गेट. सेल्स अँड टार्गेट यूज करा. काय फाइंड करायचं आपल्याला? इफ ने त्यांनी टार्गेट अचीव केले का नाही. सो कोणते काय ऑप्शन प्रिंट करायचे? अचीव आणि Not नॉट अचीव. कोणता येणार फंक्शन? If इफ. इफ आहे ना. इफ, कारण की एकच कंडिशन आहे, आपल्याला काय मल्टिपल इथं प्रिंट आउट करायचं नाही. ट्रू असेल तर अचीव येणार, फॉल्स असेल तर नॉट अचीव येणार. ठीक आहे, आता आपण इथं करू इफ. लॉजिकल टेस्ट म्हणजे काय असतं? आपली कंडिशन. कंडिशन काय द्यायची आता? सेल. ओके, E. ओके, दिगंबर सांगा तुम्ही. महेंद्र थांब. E is equal to greater than F, comma, achieved आणि हा F, comma, achieve, comma, not achieve. And आणि त्यानंतर इथे ड्रॅग अँड ड्रॉप. बरं दिगंबर, जर मी इथे $साइन मीन्स ऍब्सोल्यूट सेल रेफरन्स यूज केला, ओके, आणि मी इथे ड्रॅग अँड ड्रॉप केलं, तर हेच आन्सर राहतील का आन्सर चेंज होणार? आन्सर सर जे फर्स्ट सेलचे तेच राहणार, बिकॉज सेल लॉक आहेत. करेक्ट. दिगंबर, हे तुमचं पहिलं लेक्चर काय याच्या आधी तुमचं झालंय? तर थोडस बेसिक पाहिलं होतं. ओके, आज पहिलंच लेक्चर आहे ना? मध्ये 1-2 अटेंड केले होते सर, जॉबला असल्यामुळे डेली बेसिसवर नाही होत अटेंड करणं. रेकॉर्डिंग बघता? हो बघतो सर. काय आतापर्यंत काय प्रॉब्लेम? नाही काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, कारण की सेल लॉक होत्या. ओके, पहिले 3 झाले. फोर्थ क्वेश्चन, फाइंड द पोझिशन ऑफ द फर्स्ट स्पेस इन एम्प्लॉईज नेम. कोणता कॉलम यूज करणार आहे? इथे क्वेश्चन आहे. कॉलम सांगा पहिला. बी कॉलम
फुल नेम एम्प्लॉय नेम मधली जो की फर्स्ट स्पेस असेल त्याची पोझिशन फाइंड आउट करायची. मीन्स आता आपण स्नेहा वर्मा हे घेऊ, त्यामध्ये स्पेस आहे स्नेहा आणि वर्मा या दोन वर्डच्या मध्ये स्पेस आहे. ती कोणत्या पोझिशनला आहे मॅन्युअली काउंट करून सांगा. 1 2 6 पोझिशन. क्वेश्चन कळालाय सगळ्यांना. सो आता काय करायचं. 6th पोझिशनला. ओके. कोणता फंक्शन यूज करायचं. आपल्याला फाइंड काय करायचं आहे. स्पेस नाही काय तर बघा क्वेश्चन नीट वाचा. फाइंड फंक्शन यूज करायचं. पोझिशन फाइंड आहे. तर पोझिशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे दोन ऑप्शन होते. सर्च आहे फाइंड. ते दोन्ही कॅरेक्टर बघा पोझिशन रिटर्न. तर आता कोणतं यूज करायचं ते. कोणतं यूज करायचं. फाइंड करा नाही तर सर्च करा. दोन्ही सेमच आहे. कारण की आपल्याला सर्च काय करायचं आहे स्पेस. त्याला काय आहे अप्पर केस आहे लोअर केस आहे काहीच नाही. केस सेन्सिटिव्हिटी नाही त्याला. सो आपण दोन्ही पण यूज करू शकतो. फर्स्टली फाइंड ना यूज करून बघू. फाइंड फाइंड काय करायचं स्पेस. सो इथे स्पेस द्यायचं. कशात फाइंड आउट करायचं आपल्याला. एक सिंपल कोणतं तरी नाव घेऊया आपलं स्नेहा वर्माच घेतो. आलं सर 6th वर स्पेस आहे. आता काउंट दी नंबर ऑफ एम्प्लॉईज वर्किंग इन IT डिपार्टमेंट. मला पहिला सांगा कॉलम कोणतं यूज करायचे. डिपार्टमेंट. एक डिपार्टमेंट. अजून एम्प्लॉय ए कॉलम. एम्प्लॉई कॉलम. सॉरी फर्स्ट नेमचा कॉलम. फुल नेमचा. हा EMP ID. EMP ID. एक EMP ID आणि कोणतं यूज करायचं म्हणता तुम्ही डिपार्टमेंट. ठीक आहे आता काय यूज करायचं सांगा. फंक्शन बोला आता. कॉलम ठरले. काउंट इफ. काउंट इफ इफ. काय नाही रिझन. एकच हे म्हणजे कंडिशन आहे IT डिपार्टमेंट मधले एम्प्लॉईज चूज करायचे. करेक्ट. कोणतं यूज केलं काउंट इफ. पहिला काय द्यायचे रेंज. रेंज काय द्यायची आपण डिपार्टमेंट ना. डिपार्टमेंट. करेक्ट. डिपार्टमेंट. ते काय असणार आहे कंडिशन. क्वेश्चन दाखवा सर एकदा. Count the number of employees working in the IT department. IT department. त्याच्यात IT सिलेक्ट करावं लागेल. IT select करा. IT. IT मध्ये किती वर्किंग आहे 27. क्रॉस चेक करायचा आहे. फिल्टर अप्लाय करा आणि इथून काय सिलेक्ट करा फक्त IT. हे किती आहे 28 means first जो header column 27. ओके पहिले 5 कळाले. थंबरेज करा लगेच. पृथ्वी प्रतीक्षा तुमच्या दोघांचं काय
ते पृथ्वीला काय आलं? प्रतीक्षा, प्रिया शिंदे झालं का नाही ट्रॅव्हलिंग? काय अजून हे बघू पहिले दा. ओके, 6th क्वेश्चन. 6th क्वेश्चन काय आहे? Convert the employee's name into uppercase. Sorry. Uppercase. नाही, 2 मिनिटं अजून 2 राहिले. दिगंबर म्यूट करतो. ओके, हे लोअर केस मध्ये आहे. याला जर अप्पर केस मध्ये ट्रान्सफर करायचं असेल, अप्पर नावाचं एक फंक्शन आहे. ओके, ते जर लोअर केस मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर लोअर नावाचं फंक्शन आहे, त्यामध्ये टेक्स्ट द्यायचं. ओके, सेम इथंच वापरायचं आहे. कन्वर्ट द एम्प्लॉईज नेम इंटू अप्पर केस लेटर, डायरेक्टली अप्पर यूज केले. ओके, आता हा क्वेश्चन. कॅल्क्युलेट दी टोटल सेल्स अमाउंट फ्रॉम सेल्स कॉलम. आता त्यांनी इथं दिलेलंच आहे डायरेक्ट. कोणता कॉलम यूज करणार आपण? सेल सेल्स कॉलम. आणि फंक्शन कोणता असेल? E column. कोणता? Sum. किती? Sum. सम इक्वल टू सम, त्यानंतर सेल्स कॉलम. सेम आला आन्सर. ठीक आहे. 8 नंबरचा क्वेश्चन. रिप्लेस spaces with underscore in the employee's name. कोणता कॉलम पहिला सांगा? ए कॉलम सॉरी बी नंबर B. कॉलम फुल नेम. यामध्ये काय क्वेश्चन? स्पेस रिप्लेस करायचा अंडरस्कोर. ओके, कोणतं फंक्शन? 3 वे मध्ये करतो. 2 पहिला फंक्शन आणि एक आपलं नॉर्मल फाइंड अँड सिलेक्ट मधून रिप्लेस. डायरेक्टली इथं तुम्ही कॉलम चूज करा, फाइंड अँड सिलेक्ट मध्ये जावा, रिप्लेस मध्ये फाइंड काय करायचं आहे तुम्हाला? स्पेस. रिप्लेस कशाने द्यायचं आहे? अंडरस्कोर ना, आणि रिप्लेस ऑल. जिथे जिथे स्पेस होता तिथं अंडरस्कोर आलेला. आणि नेक्स्ट काय होतं? इक्वल टू रिप्लेस फंक्शन. रिप्लेस पेक्षा रिप्लेस पण सबस्टिट्यूट पण दोन्ही पण चालतं. दोन्ही ना करून. अरे आधी हे करायला. ठीक आहे, फर्स्ट रिप्लेस ना बघू. ओल्ड टेक्स्ट काय असतात ते? डबल इन्व्हर्टेड स्पेस स्पेस. कॉमा आता इथे हे आपण यूज करू शकणार नाही, कारण की ड्रॅग अँड ड्रॉप जर केलं तर डिफरंट रिझल्ट येणार. इथे बघा, स्नेहा वर्मा हे सगळे 5 लेटर्स आहे स्टार्टिंगला, त्यामुळे आपण पोझिशन देऊ शकतो इथे. कारण इथे बघा, प्रियाला बघा, मग इथे प्रॉब्लेम येणार. खाली खाली जर तुम्ही बघा, इथं नेहा म्हणून आहे, 4 लेटर्स आहेत. अमितला पण 4 लेटर्स आहेत. सो तिथं पोझिशन चुकणार, त्यामुळे आपण रिप्लेस यूज करू शकत नाही इथे. इथे कोणतं यूज करा? सबस्टिट्यूट. ओके, सबस्टिट्यूटचं कसं आहे? टेक्स्ट. आपण कोणतं ओल्ड टेक्स्ट काय असेल इथे? स्पेस असणार. आणि ते रिप्लेस कशाने करायचं आपल्याला? एम्प्लॉय अंडरस्कोर. सॉरी अंडरस्कोर. ते जर आपण ड्रॅग अँड ड्रॉप केलं
तर ओके मध्ये सगळे येणार. रिप्लेसला काय येणार नाही कारण की पोझिशन इथं व्हेरिएबल आहे. सेम पोझिशन इथे नाही. हा सेम प्रॉब्लेम आपल्याला कुठे येतो अजून एक कन्सेप्ट आधी आपण शिकली होती. हे ज्यामध्ये तर position कॉपी सॉरी डाटा आपल्याला सेपरेट करण्यासाठी टेक्स्ट टू कॉलम्स आपण टेक्स्ट यूज केला कॉलम. माहिती? त्यामध्ये जर पोझिशन चुकली तर टेक्स्ट सेपरेट होत होता. ओके आता 9. आयडेंटिफाय द मिनिमम सेल व्हॅल्यू फ्रॉम द डेटा सेट. कोणता कॉलम? सेल्स सेल्स कॉलम. आणि कोणता यूज करायचं फंक्शन? मीन मीन. Mean. मीन त्यानंतर सेल्स कॉलम. सगळ्यात लोएस्ट व्हॅल्यू कोणती? 151. आणि लास्ट आजचं 10 नंबर. Calculate the average sale of employees from the HR department. पहिला कॉलम सांगा. ओके डिपार्टमेंट येणार एक नंतर. ठीक आहे अजून कोणतं येणार? सेल सेल्स ऑब्विसली. दोनच. Average sales of employees. बी. सेल्स येणार आणि डिपार्टमेंट येणार. दोनच येणार. कोणतं यूज करायचं? कोणतं फंक्शन? ऍव्हरेज इफ. Average. इफ का इफच? इफ कोणता कोणता? सेल्स आणि डिपार्टमेंट. दोन कंडिशन नाही एकच कंडिशन. कशाचं पाहिजे? HR डिपार्टमेंटचं ऍव्हरेज. फक्त इथे कोणती कंडिशन आहे? फक्त इफ HR ची कंडिशन. हम्म. सो कोणतं आहे ना? ऍव्हरेज इफ. ऍव्हरेज इफ पण होऊ शकतं. काय नाही. काय ऍव्हरेज रेंज द्यायचं पहिला? कशाची ऍव्हरेज करायची? सेल्सची. त्यानंतर क्रायटेरिया रेंज 1. HR डिपार्टमेंट मध्ये पाहिजे ना. मग रेंज दिली ही. क्रायटेरिया काय दिलं? HR. चालेल. खरं व्हाईस वर्सा आपण करू शकत नाही. ऍव्हरेज इफच्या ज्या कंडिशन असतील त्या आपण ऍव्हरेज इफ न सॉल्व्ह करू शकत नाही. ओके हे पहिले 10 कळाले सगळ्यांना? ऑल गुड. थंब रेज करा. ओके दिगंबर तुम्हाला सर हा एक परत एकदा रिपीट करा ना शेवटचा. 10 नंबर. हो. ओके काय फाइंड करायचं? ऍव्हरेज सेल्स काढायचं. कशाचं पाहिजे? HR डिपार्टमेंट मध्ये. म्हणजे इथे फक्त HR चूज होणार. तर हे जे सिलेक्ट केलेलं आहे आपण याची आपल्याला ऍव्हरेज फाइंड आउट करायचे आहे. ठीक आहे हा झाला आपला क्वेश्चन. ठीक आहे आपण ऍव्हरेज इफ यूज करणार कारण की एकच कंडिशन आहे. ऍव्हरेज इफ. फर्स्ट काय? रेंज. रेंज काय असणार आहे आपली? कंडिशन वाली जी हा सी. डिपार्टमेंट येणार. त्यानंतर नाही तर काय बघा क्रायटेरिया म्हणजे कंडिशन काय? यातला काय पाहिजे आपल्याला? HR HR. पाहिजे. ओके. आणि ऍव्हरेज कशाची फाइंड आउट करायचे? सेल्स वाले. ABCDE. कळालं? हो कळालं सर. ओके हे 10 झाले. बाकीचे आपण उद्या बघू. ठीक आहे. ओके
प्रेझेंटी तेवढी अपलोड करा ग्रुपवर. ओके. आणि जर काय डाऊट असतील तर लिव्ह केलं चालेल.